तर कोकणात जाण्यासाठी मुंबईच्या परळ एसटी स्थानकात सुद्धा गर्दी झाली आहे। गणेशोत्सवाला अवघे काही तास शिल्लक आहेत, त्यामुळे मिळेल ती एसटी पकडून भाविक सध्या कोकणाकडे निघालेत। परळ एसटी आगारातली ही दृश्य आहेत आणि तिथे अगदी पहाटेपासून अगदी रात्री ज्या वेळेतली जी कोणती एसटी मिळेल ती पकडून कोकणात जाण्याचा हा प्रयत्न आहे सर्व गणेश भक्तांचा। आणि त्यामुळे ज्या काही जादा बसेस सोडलेल्या आहेत त्या सुद्धा अगदी फुल आहेत। मुंबईच्या परळ एसटी डेपोमध्ये येणाऱ्या प्रत्येक बसेस या फुल होत आहेत आणि भरभरून अगदी कोकणात जात आहेत। 7 सप्टेंबर पासून म्हणजेच उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे। त्याच निमित्त गणेश भक्तांची जय्यत तयारी सुरू झालेली आहे। गणेशोत्सव म्हटलं की सर्वांना आठवतं ते म्हणजे कोकणातील गणेशोत्सव। चाकरमणी मुंबई पुण्यामध्ये कामानिमित्त आलेले असतात। गणेशोत्सवानिमित्त चाकरमण्यांची लगबग सुरू होते ते म्हणजे गावी जाण्यासाठी। आता आपण आहोत परेल आगार परिसरामध्ये, इथे एसटी डेपोमध्ये। इथे आपण हे दृश्य पाहतोय। इथे जे चाकरमणी आहेत ते गणेशोत्सवानिमित्त गावी जात आहेत। सर्वांची जी आहे ती लगबग सुरू आहे। गणेशोत्सव अवघ्या 1 दिवसावरती राहिला आहे। उद्या गणेशोत्सवाला उद्यापासून सुरुवात होत आहे। त्याच अनुषंगाने आपण हे परेल एसटी आगारातील दृश्य पाहतोय। इथे मोठ्या प्रमाणावर चाकरमणी आपल्याला दिसत आहेत। सर्वांमध्ये उत्सुकता आहे गावी पोहोचून आपल्या गणरायाचे उद्या आगमनावेळी उपस्थित राहण्याची। उद्या जे गणरायाचे आगमन होणार आहे, घरोघरी कोकणामध्ये गणरायाचे आगमन होत असते। मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात गणरायाचे आगमन कोकणवासियांकडून केले जाते। दरवर्षीच कोकणवासी मोठ्या संख्येने गावाकडे जाण्यासाठी निघत असतात। गणेशोत्सव म्हटलं की सर्वांमध्येच एक वेगळीच उत्सुकता संचारत असते। आपण इथे काही एसटी पाहत आहोत। ताई, गावी जातेस, कोकणाचा गणेशोत्सव सर्वत्र प्रसिद्ध आहे आणि तू गावी जातेस, आता काय आनंद आहे, काय भावना आहेत? गणपतीला गावाला उत्सव भरपूर असते, त्यासाठी गावी चालले। किती दिवसाचे गणपती असतात ताई तुझ्या घरी? आमच्या घरी 5 दिवसाचं असतं गणपती घरी, त्यासाठी मी गावी चाललेले आहे। गावाला खूप मजा असते गणपतीच्या दिवशी। आमच्या घरी गौर गणपती असतात आणि आम्ही आता चाललोय मंडणगड दापोली। मुंबईतून कोकणात गणेशोत्सवानिमित्त गावी जाण्याचा आनंद काय आहे, काय मनात भावना आहेत? आम्ही दरवर्षी जातो। आनंद तर वेगळाच, कोकणातला माणूस आहे आणि कोकणामध्ये जी मजा आहे ती कुठेच नाही। आणि 1.5 दिवसाच्या गणपतीला पण एक वेगळीच मजा आहे, कारण की 1.5 दिवसाच्या गणपतीला गणपती आले की त्याच दिवशी रात्री बाला डान्स हा जोरात प्रोग्राम होतो। महिलांचा पण असतो आणि जेंट्स लोकांचा पण असतो। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेद सह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।